ते माझं आहे. मला बाबांनी माझ्या बर्थडेला दिलंय. सोड ते, सोड. सोनू, छकुला पण खेळून दे. तू मोठी आहेस ना, तुला समजायला पाहिजे. तुम्ही दोघे सारख्या ग कशा भांडता? छकू, आकर. छकू, थोड. सोनू, माझी नवी डॉल कुठे आहे? पॅक केली मी. आपण कुठे चावत आहोत? आजीकडे. हो. हॅलो, आम्ही आजीकडे जाणार. सुट्टी सुट्टी सुट्टी. चुप बे, तुला तर नेहमीच सुट्टी असते केडीची बच्ची. चल खेळू. ये पकडलं पकडलं. परत खेळू चल. पकडलं पकडलं पकडलं. खेळ. ये परत पकडलं बघ तुला. ये. सोनू, छकू, जरा इकडे या. मला तुम्हाला काही सांगायचंय. मला तुम्हाला आत्ता जेही काही सांगायचंय ते कदाचित तुला आत्ता समजायचं नाही, कदाचित मोठं होऊन समजेल. पण तुम्हा दोघींना आता समजच व्हायला पाहिजे. कशाबद्दल? तुमचे बाबा आणि मी डिवोर्स घेतोय. म्हणजे काय? डिवोर्स म्हणजे तुमचे बाबा आणि मी आता नवरा बायको राहणार नाही आहोत. म्हणजे तुमचे बाबा आणि मी आता नेहमी करता एकत्र राहणार नाही आहोत. पण का म्हणून? आणि आम्ही कुठे राहणार? तुम्ही माझ्यापाशी राहाल, आजीकडे. तू तिथे बबलूच्या शाळेत जाशील. आणि बाबा? बाबा इथेच राहतील. बाबांना माहिती आहे की आपण त्यांना सोडून जाणार आहे? ऑफकोर्स माहिती आहे. तुझ्या बाबांनी मी मिळूनच ठरवलं होतं की त्यांच्या मुंबईहून परत यायच्या आधी आपण इथनं आजीकडे जाणार आहोत. मुंबई न्यायच्या आधी? मंडेच्या आधी? पण का म्हणून? हे बघ, ह्या सगळ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत, तुला समजायच्या नाहीत. तूच तर म्हणते की मी मोठी आहे, मला सगळं समजायला पाहिजे. मग सांग की मला. आता काय सांगू मी तुला? तू तर रोज बघतेच आहेस ना, रोजचं भांडण भांडण भांडण, सारखा आरडाओरडा. छकू आणि मी देखील म्हणतो, त्यात काय? अगं, तू आणि छकू भांडता पण 2 मिनिटात गट्टी पण करताना. तुझे बाबा आणि मी रोज कोणत्या ना कोणत्या निमित्तावरनं भांडतो आणि जुन्या जखमा ताज्या करतो. मी इथे राहिले तर मला वेळ लागेल. तुला काही समजतंय का? मला नाही माहितीये सगळं. तुला बाबा नकोय का बाबांना तू नकोयस? मला तर अगदी काही सहन होत नाही ग. मी काय करू? तुला जे करायचं ते कर. पाहिजे तर बाबांबरोबर राहा, पाहिजे तर आजीकडे जा, वाटलंस तू आम्हाला पण सोडून दे. पिल्लू, हाऊ कॅन यू से दॅट? मी तुझी आई आहे ना, मी तुला कशी सोडू शकते? मग मला बाबा कसे सोडू शकतात? मी बाबांबरोबरच राहणार आहे. हे बघ, तुझ्या बाबांनी आणि मी मिळूनच ठरवलेलं आहे की तुम्ही दोघी माझ्यापाशी राहणार आहात. बाबांना मी नकोय. लुक, ही कांट टेक केअर ऑफ 2 चिल्ड्रन. छकू, बंद करतो आवाज. बाबांचा राग तू छकूवरती का काढतीयस? बघ सोनू, तू माझ्याशी बोलू नकोस. लक्षात ठेव की मी तुझी आई आहे. कशी आई आहेस तू? आम्हाला आमच्या बाबांपासून दूर करतेस. तुझीच सगळी चूक आहे. तूच भांडतेस बाबांशी. तुला काही माहिती नाहीये, तू काही बोलू नकोस. सांग ना मला, का नाही सांगतेस? हो, कारण तूच रॉंग आहेस. काय सांगू मी तुला? काय सांगू की तुझे बाबा मला कसे छळतात, मला कसे मारतात?
किती वर्ष मी तुमच्यापासून हे लपत आलेली आहे. नेहमी म्हणते की मी पडले म्हणून मला लागलं. पण आमच्यावर तर बाबा कधी हात नाही उचलत. आमच्यावर तर बाबा ना तुमच्यावर ते छान बोलतात, लाडी गोडीने वागतात, पण माझ्याशी धड दोन शब्द तरी नीट बोलतात का? जर का ते चांगल्याने वागत असते तर मला काय गरज होती त्यांना सोडायची? मी काय जानवर आहे का की जरा नापसंतीची गोष्ट झाली की दिल्या दोन लाथा? तुला माझ्यावरती विश्वास नाहीये ना? तुला बघायचंय? बघ, हे बघ, 8 दिवसाआधी त्यांनी मला बेल्टनी मारलं. तुला वाटतं आपण अशा माणसावर राहावं? तुला अजून देखील असं वाटतं की तुझे बाबाच छान आहेत? तू खोटं बोलतीयस. मी खोटं बोलतीये? मी खोटं बोलतीये? तुला आठवतं जेव्हा छकू माझ्या पोटात होती आणि मला लागलं होतं म्हणून हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं? तेव्हा मला लागलं नव्हतं, मी जिन्यावरनं पडले नव्हते, तुझ्या बाबांनी मला मारलं होतं. तुला अजून देखील बाबाच पाहिजेत? माझे बाबा असे नाही करू शकत. तू खोटं बोलतीयस. तुला कसं काही समजत नाही. आता बाबा आणि आई काय आमच्यासाठी एकत्र नाही राहणार. काय म्हणून? आई म्हणते की बाबा तिला मारतात. बाबाला काय मारतो? मला नाही माहितीये. तू मला नको विचारूस, चुप बसतो. आपण काय करायचं? आता आपण आई बरोबर राहणार. मला आई पण पाहिजे, मला बाबा पण पाहिजे. असं नाही होऊ शकत ग. आई म्हणते की बाबा दुष्ट आहेत, वाईट आहेत. तसं देखील बाबांना आपण नको पाहिजे आहोत. म्हणून आता आपण बाबांबरोबर कधी राहणार नाही आणि त्यांना कधी भेटणार नाही. असं नाही ग पिल्लू. बाबांचं तुमच्या दोघींवर खूप प्रेम आहे. आमच्या दोघांचं पटत नाही म्हणून आम्ही एकत्र नाही राहणार. पण ते तुम्हाला येऊन भेटत जातील. तुम्ही पण त्यांच्याकडे येऊन राहाल. या समर वेकेशन मध्ये त्यांच्याकडे येऊन राहायचं ना? काय ग छकू? हो. काय ग सोनू? आई मला भूक लागली. काय ग, आत्ताच फराळ केला आणि लगेच भूक लागली? आपण सोनूच्या आवडीचे बटाट्याचे परोठे करायचे का?